हॅलो मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम टू माय चॅनल अँड वेलकम टू अवर इंग्लिश स्पीकिंग सिरीज. टुडे इज अवर डे 10. तर मंडळी, आज आपण की नाही अभिनंदन आणि शुभेच्छा देताना इतरांशी कसं कन्व्हर्सेशन करायचं इंग्लिशमध्ये ते आपण शिकणार आहोत. ठीक आहे? अभिनंदन आणि शुभेच्छाला काय म्हणतात? कंग्रॅच्युलेशन्स. येस. तर आपण ते कसं बोलायचं त्याची वाक्य एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये शिकूया. जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला ना तर नक्की बघून लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. ठीक आहे? त्यांचाही थोडासा फायदा होऊ द्या इंग्लिश स्पीकिंग शिकून. ठीक आहे? तर चला मंडळी सुरू करूया. तर न्यू इयरसाठी तुम्ही कसं बरं म्हणणार? कसं आपण शुभेच्छा देणार? तर लक्षात घ्या, नवीन वर्षासाठी आपण म्हणतो विश यू अ हॅपी न्यू इयर. ठीक आहे? तर नवीन वर्ष आता येत आहे मंडळी. तुम्हाला जर कोणाला न्यू इयरच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यांना इंग्लिशमधून अशा शुभेच्छा द्या, विश यू अ हॅपी न्यू इयर. ओके, चला पुढची शुभेच्छा. तर मंडळी, पुढचं वाक्य जे मी बोर्डवर लिहिलंय ते आपण कॉमनली सगळ्यांना शुभेच्छा देतो. कसल्या शुभेच्छा देतो? तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. ठीक आहे? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना कसं देणार? विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. समजलं? पुढचं वाक्य, हा शुभ दिवस पुन्हा पुन्हा येवो. ठीक आहे? मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ठीक आहे? शुभ दिवस पुन्हा पुन्हा येवो हे कसं म्हणणार? मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ठीक आहे? रिटर्न्स म्हणजे पुन्हा. ठीक आहे? तर मेनी हॅपी रिटर्न्स म्हणजे हे शुभ दिवस तुम्हाला पुन्हा पुन्हा येवो. समजलं हे वाक्य? आता पुढे, जर कोणी यश मिळवलं असेल किंवा काहीतरी अचीवमेंट त्याची झालेली असेल लाईफमध्ये, तर तुम्ही त्याला कसं म्हणणार अभिनंदन करताना? म्हणजेच त्याच्या यशाबद्दल आपल्याला त्यांना अभिनंदन करायचं आहे तर आपण कसं करणार? कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर सक्सेस. म्हणजे तुमच्या यशाबद्दल तुम्हाला अभिनंदन. ठीक आहे? कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर सक्सेस. तर मंडळी, एखाद्याचं लग्न झालं असेल किंवा लग्नासाठी तुम्हाला इन्व्हिटेशन आहे आणि तुम्ही त्यांच्या लग्नामध्ये गेला आहात तर तुम्हाला त्यांना अभिनंदन करायचंय तर तुम्ही कसं करणार? म्हणजेच विवाहासाठी अभिनंदन आपण कसं करणार आहोत? तर विवाहाला वेडिंग असं म्हणतो आपण. तर कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर वेडिंग. कसं बोलणार? कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर वेडिंग म्हणजे तुमच्या विवाहासाठी अभिनंदन. आता पुढचं वाक्य. पुढचं वाक्य आहे मंडळी, तुमच्या मित्राची मैत्रिणीची जर ऑफिसमध्ये पगारवाढ झाली आहे, ते लोक जिथे काम करतात तिथे त्यांची पगारवाढ झाली आहे, तर त्यांना पगारवाढीसाठी आपण कसं काय अभिनंदन करायचं? तर त्यांना म्हणायचं कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर इन्क्रीमेंट. पगारवाढ म्हणजे इन्क्रीमेंट. ठीक आहे? तर म्हणायचं कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर इन्क्रीमेंट. पगारवाढीसाठी अभिनंदन. ओके, तर पुढचं वाक्य आहे, जर एखादा विद्यार्थी परीक्षेला जातोय, ठीक आहे, तुमच्या घरातलं म्हणा, घराबाहेर म्हणा किंवा फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा, तर तुम्हाला तो परीक्षेला निघालाय आणि त्याला तुम्हाला सांगायचंय की परीक्षेत तुला यश मिळव. आपण म्हणतो ना, अरे वा छान पेपर लिहा किंवा परीक्षेत तुला यश मिळव. तर ऑब्व्हियसली सगळेजण ऑल द बेस्ट असा वाक्याचा उपयोग करतात, पण त्याच्यापेक्षा पण चांगलं वाक्य तुम्ही म्हणू शकता, होप यू डू वेल इन युअर एक्झामिनेशन. काय? होप यू डू वेल इन युअर एक्झामिनेशन. ठीक आहे? परीक्षेत एक्झामिनेशन. ओके, होप यू डू वेल इन युअर एक्झामिनेशन. परीक्षेत तुला यश मिळो. पुढचं वाक्य आहे, जर एखाद्याला तुम्हाला आशीर्वाद देताना म्हणायचंय की तुझी भरभराट हो. आपण कधी कधी चांगलं एखाद्यासाठी बोलतो ना, तुझी भरभराट होऊ दे बाबा, तर त्याला कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? मे यू फ्लरिश. ठीक आहे? मे यू फ्लरिश. FLOURISH. तुझी भरभराट हो. ठीक आहे?
पुढचं वाक्य आहे, मी सगळ्यांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो किंवा करते. ठीक आहे, तर तुम्ही एकटेच गेला आहात समारंभाला कुठल्या तरी प्रोग्रामसाठी आणि तुम्हाला त्यांना सांगायचं की माझ्या पूर्ण स्टाफच्या वतीने मी तुमचं अभिनंदन करतो. तर अशा वेळेला इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? बिहाफ ऑफ म्हणजे काय की त्यांच्या वतीने. ठीक आहे, बिहाफ ऑफ ऑल म्हणजे सगळ्यांच्या वतीने. ठीक आहे, तर आय कॉंग्रॅच्युलेट यू ऑन बिहाफ ऑफ ऑल. मी सगळ्यांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो. आता पुढचं वाक्य मंडळी, पुढचं वाक्य आहे, मी तुमच्या कामात सफलता इच्छितो किंवा मी तुमच्या कामात सफलता इच्छिते. म्हणजे एखाद्याला सगळं चांगलं व्हावं असं म्हणायचं असेल तर काय म्हणणार? विश यू ऑल द बेस्ट. जे आपण ऑब्व्हियसली नेहमी म्हणतो, विश यू ऑल द बेस्ट. आणि मंडळी, तुम्हाला सुद्धा विश यू ऑल द बेस्ट, कारण तुम्ही पण फटाफट इंग्लिश स्पीकिंग शिकावं ही माझी सुद्धा अपेक्षा आहे, माझी सुद्धा इच्छा आहे. तर मंडळी, आजची ही वाक्य तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगायचं मला कमेंट करून, आणि या वाक्यांची बोलायची प्रॅक्टिस सुद्धा करायची, व्हिडिओ पॉज करून करून किंवा लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये. ठीक आहे, तर मंडळी, आजचा जो होमवर्क आहे मी विसरलेले नाही, आज होमवर्क सुद्धा मिळणार आहे. स्पीकिंगचा तुमचा होमवर्क असा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढी वाक्य तुम्हाला शिकवलेली आहेत मराठीतून इंग्लिशमध्ये, त्याच्यामध्ये मी एक यशासाठी म्हणजे यश ह्याला मी एक इंग्लिशमध्ये शब्द वापरला आहे. त्या यशला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. तुम्हाला याचं उत्तर या व्हिडिओमध्येच मिळणार आहे. तर नक्की मला कमेंट करून सांगा. बघूया कोण कोण कमेंट करतं. त्यांची नावं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाउटआउट सुद्धा करणार आहे. तर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. सी यू अगेन.